ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातमी मुंब्र्यातून आहे। शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असा सामना पाहायला मिळाला होता। त्यातच शिवसेना शाखा कुणाची यावरून देखील मुंब्रा आणि ठाण्यात वाद पाहायला मिळाला होता। मात्र त्याच मुंब्र्यात शिवसेनेचे नेते राजन किने यांनी शाखा पाडून ताबा घेतला असल्याचा या आरोपावरून मुंब्र्यामध्ये रान पेटलं होतं। मात्र आता खऱ्या अर्थानं त्याच जागी शिवसेनेची नवीन शाखा बांधण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शाखेतून कामकाज होणार आहे। दावा ठाकरे गटाकडनं मात्र सध्या परिस्थिती पाहता त्या शाखेत कशा प्रकारचं कामकाज होत आहे। आपण आता इथं पोचलात, आपण पाहिलं असेल की कोणत्या प्रकारे या शाखेतून काम सुरू आहे आणि काय कामं होतात, जनहिताची जी कामं व्हायला पाहिजे, जो इंटेन्शन होतं, जे एक आपला म्हणजे नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं जे एक आपलं काम होतं, ते काम आपल्या या शाखेच्या माध्यमातून सुरू झालं। या महाराष्ट्रातील सर्वात मूर्ख माणूस सुपारीबाज संजय राऊत या माणसाने या शाखेच्या संदर्भात अनुद्गार काढले होते की ही शाखा बुलडोझरने तोडण्यात आली होती। परत एकदा मागे जाऊन त्यांना मी ही गोष्टची आठवण करून देतो की एखादी जर वास्तू असेल पुराणी जुनी झालेली असेल वास्तू, तर ती वास्तू जर नवीन बनवायची असेल तर त्यासाठी तोडण्यासाठी जर त्या पद्धतीने तिचं जे बांधकाम त्यापूर्वी आधी झालं होतं, माननीय धर्मवीर आनंदी साहेब यांच्या माध्यमातून त्या शाखेचं काम झालं होतं आणि ती शाखा एवढी मजबूत होती की ती त्या हाताने किंवा छिन्नी हातोडीने तोडू शकत नव्हतं। तर ते शाखेला तोडण्यासाठी जेसीबीचाच वापर व्हायला पाहिजे होता आणि त्या जेसीबीच्या माध्यमातून जी शाखा भाडे तत्त्वावर उभाटाच्या लोकांनी दिली होती, तर ती शाखा म्हणजे या शाखेतून कोणतंही काम होत नव्हतं। तर ते शाखेचं आम्ही म्हणजे पुन्हा नवीन बनवण्यासंदर्भात आम्ही त्या शाखेवरती काय बोलतात जेसीबीच्या माध्यमातून ती तोडण्यात आली आणि आज आपण पाहत असाल की ही शाखा कोणत्या प्रकारे तयार झालेली आहे। लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी आता कामकाजाला देखील सुरुवात झालेली आहे। कॅमेरामन रोहन सर, गणेश सुरा, टीव्ही मराठी, मुंब्रा।